तिथे कॅम्पसमध्ये येतानाच आतमध्ये मला वेगळंच जाणवलं. तर इतकं पीसफुल स्लीप मला खूप वर्षानंतर इतकी शांत निवांत झोप लागली. प्रोफेशनली बिझी असल्यामुळे आम्ही आणि कॅन्सरसारख्या क्षेत्रात असल्यामुळे रोज आम्ही मृत्यू हे बघतो. पण स्वतःला विचारलं तेव्हा मी नेमकं आहे कोण ह्याचं मला नेमकं उत्तर सापडत नव्हतं. इथे आल्यानंतर त्याचा मला खूप त्याचा फायदा झालेला आहे आणि मला कळायला लागलेलं आहे की मी नेमकं काय आहे. मी म्हणजे हे सूरज पवार नाही आहे, तर मी एक आत्मा आहे, जो आत्मा चिरतरुण राहणार आहे. नमस्ते, मी डॉक्टर सूरज पवार, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, कॅन्सर सर्जन व रोबोटिक सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. खरं तर ब्रह्मकुमारीचं जी मला माहिती लहानपणापासूनच आहे. मी कोल्हापूरमध्ये ॲक्च्युली मागचे 25 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. त्याच्या अगोदर मी टाटा हॉस्पिटलला होतो आणि मग तेव्हा निर्णय घेतला की आपल्या भागातल्या लोकांची सेवा करायची. त्यासाठी कोल्हापूरला येऊन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सुरू केलेलं आहे. ब्रह्मकुमारीजबद्दल मला खूप वर्षांपासून माहिती आहे, पण इथे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर ते कॅन्सर हॉस्पिटल सेटअप करणं आणि आमचं प्रोफेशनल कमिटमेंट्स याच्यामुळे मला फार ते असं अटेंड करता येत नव्हतं. पण एक दिवस रश्मी दिदी येऊन भेटल्या आम्हाला, सुनीता दिदी येऊन भेटल्या आणि खास माझ्या केबिनमध्ये OPDमध्ये येऊन सर्व माहिती दिली. आणि असं झालं की त्याच्यानंतर काही महिन्यांनी आमच्या 2 दीदी आहेत कोल्हापूर भागातल्या, त्यांना दुर्दैवाने कॅन्सर झाला आणि त्याची ट्रीटमेंट पण आपल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झाली. योगायोग असा आला की शिवानी दीदींचं एक खूप मोठं तिथे कॉन्फरन्समध्ये एक त्यांचं कार्यक्रम होता आणि तो अटेंड करायची संधी मिळाली. आणि त्यानंतर आम्ही पुण्याला आलो होतो, कारण मी इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच कोल्हापूर याचा सेक्रेटरी होतो मागच्या वर्षी. शिवानी दीदींना त्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करायचं होतं, त्यासाठी मी आलो होतो. आणि त्याच वेळेस त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता, तो कार्यक्रम मी अटेंड केला. पण त्यांची काही मला डेट मिळू शकली नाही, कारण त्या खूप बिझी असतात. आणि तिथेच मग सुनंदा दीदी ह्यांनी मला हे जे डॉक्टर्स जे कॉन्फरन्स आहे 50th माइंड बॉडी मेडिसिन ह्या कॉन्फरन्सची माहिती दिली आणि मला रजिस्टर देखील करून टाकलं. त्यामुळे त्या निमित्ताने मी पहिल्यांदाच माउंट आबूला आलो आणि या ठिकाणी 50वा माइंड बॉडी मेडिसिन हे खास डॉक्टरांसाठीचा जो 3 दिवसांचा कार्यक्रम होता, तो मला अटेंड करता आला. खरं तर त्या पूर्ण वातावरणामध्ये मी जेव्हा आलो तेव्हाच मला एक वेगळ्या प्रकारचं वेवलेंथ, एक व्हायब्रेशन, एक पीस ऑफ माइंड जे आपण म्हणतो, ते त्या कॅम्पसमध्ये येतानाच आतमध्ये मला वेगळंच जाणवलं. आणि ज्या रूममध्ये एक प्रकारचं मी शेअरिंग रूम होती मोठी. पहिल्या रात्री एक दिवस आधी मी आलो, त्या रात्री मी जेव्हा त्या बेडवर झोपलो तेव्हा इतकं पीसफुल स्लीप मला खूप वर्षानंतर इतकी शांत निवांत झोप लागली. आणि मला त्याचं कारण कळलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून जे काय कार्यक्रम होता तो मी अटेंड केला. पण असं वाटलं की खूप वर्षांनंतर मला इतकी शांत झोप लागलेली आहे. आणि मागचे 3 दिवस आम्ही जे काही सेशन्स अटेंड करतो आहे, सकाळी 4 वाजता कॉमन मेडिटेशन असतं, ब्रह्मवेळ म्हणतात त्याला. तर मला थोडा डाऊट होता की मी एवढ्या सकाळी उठायची सवय नाही आहे. डॉक्टर्स वगैरे आम्ही उशिरा झोपतो आणि 3:30ला वगैरे उठणं कसं आहे. पण अलार्म न लावता किंवा अलार्म लावला होता त्याच्या अगोदरच 3:30लाच मला आपोआप कशी जाग आली हे मला अजूनही माहीत नाही. पण मी वेळच्या वेळी ते जाऊन तिथे मेडिटेशन अटेंड केलं. संपूर्ण 3 दिवस वेगवेगळे सेशन्स होते, ते अटेंड केले आणि खूप इन्साईट मिळालं स्वतःबद्दल की आत्मा म्हणजे काय आणि आत्मा आणि परमात्मा याचं काय कनेक्शन आहे. पीस ऑफ माइंड म्हणजे शांतता हे म्हणजे काय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आत्मा सोल आहे, कायमचा सोल आहे, त्याला कधी मृत्यू येत नाही. जे काय होतं ते शरीराला होतं आणि शरीर हे एक प्रकारचं कसं एक क्लोदिंग आहे, एक आपण वरती घातलेलं एक कापड आहे आत्म्याच्या. हा जो कन्सेप्ट आहे ना, हा मला खूप स्ट्राईक झाला की शरीर म्हणजे एक प्रकारचं गाडी आहे आणि आत्मा म्हणजे ड्रायव्हर आहे. त्याचा इतका डीप परिणाम झाला माझ्यावरती की कसं आयुष्य जगणं आणि मी म्हणजे नेमका कोण आहे ह्याचं जे उत्तर मिळत नव्हतं. प्रोफेशनली बिझी असल्यामुळे आम्ही आणि कॅन्सरसारख्या क्षेत्रात असल्यामुळे रोज आम्ही
मृत्यू हे बघतो, पण स्वतःला विचारलं तेव्हा मी नेमका आहे कोण ह्याचं मला नेमकं उत्तर सापडत नव्हतं. इथे आल्यानंतर त्याचा मला खूप त्याचा फायदा झालेला आहे आणि मला कळायला लागलेलं आहे की मी नेमकं काय आहे. मी म्हणजे हे सूरज पवार नाही आहे, तर मी एक आत्मा आहे, जो आत्मा चिरतरुण राहणार आहे. हे जे मला शिकायला मिळालं आणि मेडिटेशन, राजयोग हे कशा पद्धतीने मेडिटेशन करायचं ते खूप चांगल्या पद्धतीने मला शिकायला मिळालं. इनफॅक्ट दुसऱ्या दिवशी ह्या कॉन्फरन्सच्या मला ते मेडिटेशन जे केलं त्याचा खरोखरच मला एक प्रकारचा वेगळा असा आनंद मिळाला की जो पूर्वी कुठल्याच मेडिटेशनच्या प्रकारे मला मिळाला नव्हता. तर हे पहिल्यांदा मला असं जाणवलं की मी त्या ट्रान्समध्ये म्हणतो ना आपण, की त्या स्टेजच्या पलीकडे जाऊन मी सगळी अनुभूती घेत होतो. तर हे खूप अशा प्रकारचं वेगळा अनुभव आला आणि हे संपूर्ण परिसर आणि इथे जी दिली जाणारी सेल्फलेस सर्व्हिस जी आहे, अगदी सात्विक जेवण, राहणं अगदी सिंपल, स्वच्छता, निसर्गरम्य सगळं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी पॉझिटिव्ह थॉट्सचा किती परिणाम, अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स आपण स्वतःला देत राहणे, ह्याचा किती चांगला परिणाम आपल्याला होतो. आणि संकल्प से सिद्धी असं जे त्यांचं एक फिलॉसॉफी आहे की आपण जो संकल्प केलेला आहे आणि त्याला नेहमी जर पुष्टी देत राहिलो, नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स देत राहिलो आपण आपल्या आत्म्याला, तर त्यातून खरोखर आपण जे काय आपण संकल्प केलेला आहे ते अचीव करू शकतो. ह्या सगळ्या अतिशय पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आम्हाला मेडिकल फील्डमध्ये वारंवार वापरता येऊ शकतील. मी तर आता इथून पुढे असं ठरवलेलं आहे की कुठल्याही कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट देताना तिथे थोडंसं मेडिटेशन स्टेजमध्ये जाऊन त्या पेशंटला संपूर्ण पॉझिटिव्ह जेवढं आपल्याला मला व्हायब्रेशन्स, वेव्ज देता येतील तेवढे सगळे वेव्ज द्यायचं मी ठरवलेलं आहे इथून पुढे. आणि रुग्णांनासुद्धा मी हे ब्रह्मकुमारीजचं जे फिलॉसॉफी आहे की त्यांनी पण त्याचा अभ्यास करावा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कसं आपण कॅन्सर जरी झाला असला तरी त्यातून आपल्याला जास्तीत जास्त चांगले कसे रिझल्ट मिळता येतील हे सुद्धा मी माझ्या रुग्णांना आता ह्या ब्रह्मकुमारीचं त्यांना एक बॅकग्राऊंड देऊन त्यांना त्याच्यामध्ये सामील करून घेणं हे सुद्धा आता माझं पुढचं ध्येय आहे. एकंदरीत हे कॉन्फरन्स अटेंड केल्यानंतर मला खूप माझ्यामध्ये एक फरक जाणवतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि इथून पुढे कायमस्वरूपी मी ब्रह्मकुमारीजला जोडलं गेलेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.